हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 4. आज चालू आहे मी फिरायला. हे बघ आपली बाईक आता पुसून घेतो थोडी. तर तुम्हाला आता समजणार नाही कुठं चाललो आहे, तर माझा पूर्ण ब्लॉग बघा, मग तुम्हाला समजेल कुठं चाललो आहे फिरायला आज. सो बाय. सो आता घरातून बाहेर पडलो आहे आणि हे बघा किती पूर्ण काळोख काळोख आहे. सकाळचे आता 4:15 वाजले आहेत. गाडी पिढी पुसूपर्यंत थोडा टाईम झाला. सो आता चाललो आहे. तर एक काका येणार आहेत माझ्यासोबत, तर ते मला भेटणार आहेत पेडाम ब्रिजला. सो त्यांना घेऊया आणि आपण जाऊया फिरायला. आज लई लांब जाणार आहे, तसं 5 तासाचा प्रवास आहे. सो बाईकवरूनच जाणार आहे आज. तर चला मग जाऊ. बाय. पोचलो मी पेडांबा ब्रिजला. ते काका येत आहेत म्हणून थांबलो आहे त्यांची वाट बघत. तर मी बघा पूर्ण पॅकिंग केली, पूर्ण हेल्मेट वगैरे घातलं आहे, कानबिन बांधले, लय थंडी लागते. सो टू व्हीलरवरनं जाणार आहे म्हणून सगळं करायला लागलं आहे. आता येतील ते, तर ते दाखवतो तुम्हाला कोण आहेत ते. मग आम्ही जाऊ. ते बघा आलेत, त्यांची गाडी लावतील तिथे कोपऱ्यात, त्यांचं दुकान तिथं. का आलेत पार्टनर माझे. हाय करा. हाय. हां, पोचलो आहे पेट्रोल पंपवर. हे बघा आपली आजची सवारी. आणि हे आपल्यासोबत आहेत काका. आणि आपला हा शिरगाव पेट्रोल पंप. सकाळची आता वाजत आलेत 4:45. थोडा लेट झालं आहे, पण आता जाऊ आम्ही लवकर लवकर. सवारीत पेट्रोल टाकायला चालू झालं आहे. हे बघ काकाकडे पडत आहेत. चट 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 चट. काका बघतात आपल्याकडं काय करतोय. सो आमचं पेट्रोल टाकून झालंय, तर आम्ही आता निघालो. बाय. सो आता पोचले पाटणला. चला. पाटण चाय पियाला थांबलोय. सो आता थांबलोय पाटणला चाय पियाला. मला फक्त चाय फक्त, त्यावेळेला काय नको. चहा फक्त चहा द्या दो. तर चाय पितोय. हात एकदम आकडून कडक कडक झाले, नाही थंडी लागते. त्याला ट्रॅफिक पण टाकला आहे. एक नंबर चहा, एक नंबर. थंडीतनं पिण्यासाठी एक नंबर चहा. स्वतः आम्ही चाय घेतले. हे बघा आम्हाला टाईमला फिरूया आपण. पाटणला घेतले, एकदम खतरनाक. तर असं मस्त असं हॉटेल होतं, तिथं आम्ही चाय प्यायला थांबलेलो पाटणमध्ये. आता आमची चाय संपत, पण एकदम मस्त होती. सो आता आम्ही जाऊ पुढच्या लोकेशनला. पाटण हॉटेल, चाय पिऊन चालत पुढं. मेळावा 2025 बारामती. सो आता मी तिकडेच आलो आहे. आता समजलं असेल तुम्हाला मी कुठं आलो आहे नक्की. तर चला मग आतमध्ये दाखवतो सगळं कसं काय आहे ते. हा इंटरपास, तर हा आमचा इंटरपास आहे आतमध्ये जायचा. तर ह्याच्याशिवाय आपल्याला आतमध्ये पाठवत नाहीत. तर मग जाऊया आतमध्ये. तर आम्ही आतमध्ये एंट्री केली. एंट्री करून मग सगळीकडे बघितलं कुठे काय काय. तर स्टार्टिंग सगळी वेगवेगळ्या व्हरायटीच्या झाडांपासून झाली. तर स्टार्टिंगला 4 प्रकारच्या वेगवेगळ्या केळी होत्या. त्यानंतर जांभूळ, आंबा, मोसंबी, चिकू, त्याचे पण वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. त्यांचे फोन नंबर पण घेतले. हे कसले तरी शॅम्पल होते.
डाळिंबाचे. आणि ही तूर होती, गोदावरी तूर, कांद्याचे व्हरायटी. हे सगळं पहिले स्टार्टिंगला गेटच्या समोरच्या साईडला स्टॉल होते. तर पुढे गेलो तर खेकडा ठेवलेला फिश टँकमध्ये. तर ते सांगत होते कुठल्या जातीचं आहे आणि त्याचे संगोपन कसे करायचं आपण. त्यापुढे गेलो तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यफुलाची व्हरायटी होती. आपल्याकडे एकाच झाडाला एकच फूल येतं सूर्यफुलाचा, तर त्यांनी ग्राफ्टिंग करून एका झाडाला 5 फुले कशी येतील ते दाखवलेलं. तसे हे बघा सगळे ग्राफ्ट केलेले कलम एक प्रकार. तर ही एक साईड झाली, त्या साईडला सगळे सूर्यफुलाची व्हरायटी होती. आणि ही दुसरी साईड गेझानिया ऑरेंज ही व्हरायटी होती. आणि झेंडूची पण फुलं होती. आणि ते ग्रीन कलरचं काय त्याचं नाव मला माहीत नाही, पण ह्या साईडला एकदम मस्त मस्त कलरची फुलं होती. बघा तुम्ही पण. तर फुलाचं सेक्शन सगळं संपलं. तर पुढे आलं तर हे पहिलेच भेटले दुधी. तर लय मोठे होत्या आपल्या एरियात. आणि त्यानंतर मग टॅमॅटो एवढीशी झाडं होती, पण टॅमॅटो लय लागली होती त्याला. मिरचीची झाडं बघा एवढीशी आहेत आणि त्याला मिरच्या बघा किती आहेत. आणि आपल्या इकडं कोकणात एवढी मोठी झाडं होतात आणि त्याला मिरच्याच नाही लागत. आणि हे दोडके, त्यांनी प्रत्येक सेक्शन असं पार्ट वाईज केलेलं की इकडं हे वेगवेगळं. भेंडी लाल कलरची आणि ही हिरव्या कलरची, अशी दोन्ही पण व्हरायटी होती बाजूबाजूलाच. झायटॉनिक भेंडी ही व्हाईट कलरची, म्हणजे आपली ग्रीन कलरची रेग्युलरची होती. भेंड्यांचं झालं. मग आता पुढे गेलो तर दिसला भोपळा, ब्लॅक कलरचा भोपळा आपल्याकडे असतो तो रेग्युलर. आणि त्याच्या बरा पुढे गेलो तर हे काहीतरी वेगळंच होतं, कोबीसारखं दिसत होतं, पण काही समजलंच नाही मला काय आहे. असं बेडवर एकदम होल करून त्याच्यात ठेवलेलं होतं, काय समजतच नव्हतं, पण ती कोबीच वाटत होती. तर तिथून पुढे गेलो तर हे शेवंतीचे वेगवेगळ्या कलरची फुलं होती. बरेच प्रकार होते शेवंतीमध्ये पण, सगळे प्रकार. ऑल इंडियातनं इथं सगळं आणलं होतं एकाच मेळाव्यात. बघून घ्या सगळे कलर. तर तिथून पुढे गेलो तर हा भोपळा होता, पण नक्की समजतच नव्हतं भोपळा आहे की भोपळ्याच्या झाडाला वांगा लागला आहे. नीट तुम्हीच बघा काय आहे, मला कमेंट करून सांगा काय आहे. पुढे आलं तर हा एवढ्या हाईटीचा उंच, लय उंच होता, 20 फूट हाईट होती ऊसाची. आपल्या इकडं पाटण एरियात तर या वेलीच्या भुयारातून आलो पुढे. तर मग पुढे होते सगळं केळीची बाग होती मोठी. हे बघा केळीची बाग, ती केळी आलेले त्याला फोम लावून ठेवलेले कोणाची चाक पडायला नको म्हणून. आणि हे पेरू, केवढूशी झाड आहेत आणि पेरू पण लागलेत. ऊसाच्या मुळाला फुटवे बघा किती आहेत. तर आता चाललोय पुढच्या सेक्शनला.
पुढच्या सेक्शनला जात असताना इथून आतमध्ये जात होतो तेवढ्यात बाजूला बघ अशा रेषा खाली आल्या आहेत. तर ते रेषा नाही आहेत, ते एक वरच्यासाठी वेल सोडलेली आहे आणि ते वेलीचे मुळं खाली सोडलेत त्यांनी. ते एकदम असं मस्त वाटतंय. हे बघा फणसाचं झाड आहे आणि झाडावरच ग्राफ्टिंग केलेली आहे, म्हणजेच कलम केलेले आहेत. फांद्यांनाच डायरेक्ट जॉईंट केले कलम. किती झाडं बघ केलेत कलम. तर आता प्रदर्शनाच्या पुढच्या टप्प्यात आलो आहे. तर इकडे कसं आहे, ते प्रत्येक एका डेमोच्या पाठी एक औषध आहे आणि ते औषध यूज करून त्यांनी ते झाड डेव्हलप करायचं आहे आणि त्याचं बेनिफिट लोकांना सांगायचं की हे यूज केल्यामुळे असं प्रोडक्ट बनतं, की एवढी मोठी वस्तू होती, की एवढे मोठं फळ होतं. हे लोकांपर्यंत सगळं पोचवायचं आहे. ते औषध कोणतं होतं हे सांग. का बघा इथे ड्रोन उडवतोय डेमो. तर आलो इकडे. ते सगळे अवजारांचे प्रात्यक्षिक चालू आहे. सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर, फवारणी पंप, मिल्किंग मशीन सगळे आहे. तर हे प्रत्येकाचे डेमो करून दाखवत आहेत, कसं यूज केले जातील काय. तर आहेत बरेच आहेत. स्वतः सगळ्यात आवडतं सेक्शन आपला पशु सेक्शन. सगळ्या प्रकार तर ही गाय होती, उभी होती ती वन टायमाला 40 लिटर दूध देते. तर हे कॉन्सेप्ट मला आवडलं. वरती बकऱ्या होत्या, मधल्या सेक्शनमध्ये कोंबड्या होत्या आणि लास्टला मासे होते. तर हे एका शेड खाली सगळं कॉन्सेप्ट केलेलं. सो आता पुढील प्रदर्शनास आम्ही चाललेलो आहे. खतरनाक असं सगळं नियोजन आहे. तर प्रदर्शनाचा एरिया लय खूप मोठा होता आणि स्पेस पण लय होती. सगळीकडे झाडं वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या व्हरायटीची पण. मस्त वाटलं प्रदर्शन बघायला. तर ह्या सेक्शनमध्ये सगळ्या प्रकारचे स्टॉल होते आतमध्ये. तर बरेच प्रकारचे स्टॉल होते. गुरांचे खाद्य, झाडाचे औषधं, मशिनरी, पंपच हे सगळ्या प्रकारचे होतं. ते तुम्हाला मी फास्ट व्हिडिओ दाखवतो आणि भरपूर आहेत अशा व्हिडिओ. सो बारामती ॲग्रोच्या साहेब ते ओळखीचे होते. सो त्यांच्या इथे बसलेलो मी. सगळं ब्लॅक दिसतंय. सगळं फिरलोय. तर आता सगळं बघून झाले. सो लय कंटाळा आला एवढं फिरून. कंटाळा नाही आला पण पाय दुखलेले. आता चाललोय बाहेर. आता बघू बाहेर काय काहीतरी खाऊ मग जाऊ घरी. बाय. सो गाड्या बघा किती आहेत मेळाव्यात. प्रदर्शनाला एवढी माणसं आलीत. हे फक्त 4 व्हीलर सेक्शन आहे. 2 व्हीलर तर अजून लांबच राहिलं.
राजगाड्या आल्यात. करा ना. तर आता आम्ही थांबलोय स्ट्रॉबेरी खायला. हे बघा अर्धा किलो घेतले खायला. तर आता खातो स्ट्रॉबेरी. तर आम्ही आलो होतो या राहू हॉटेलला. तर इथं वेगवेगळे पक्षी पण होते. तर इथं मला दाखवतो सगळे. हे बघा लेले. तर सगळ्या सशांचं सेक्शन आहे. व्हाईट ससे कलरवाले पण आहेत. ते तिकडे बसले. थांबा दाखवतो. बघा किती आहेत. आमची मिसळ आलेली आहे. स्पेशल मिसळ. काय नाव? सलाड आहे. 2 पाव, पापड, ताक, दही, भाकरवडी, गुलाबजाम, बोला सर. काकडी, सॅलड आणि हे मिसळचं फरसाण, बोला बोला. करी, कांदा, लिंबू. येतोय बोला. हे सगळं आमच्या मिसळ सोबत आलेलं आहे. आणि आता आम्ही एन्जॉय करतो मिसळ. बाय. सो आता इथून निघालोय. सो खालून झालं आमचं सगळं मिसळ. सो तो ब्लॉग पण इथंच एंड करतो. सो बाय. ब्लॉग आवडल्यास सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.